भक्तांनो, तुमच्या मनात खूप प्रश्न असतील. आजचा संदेश त्यातील एक मोठं उत्तर देईल. त्यासाठी कृपया आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशांवर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. म्हणून एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो, तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. म्हणून आपल्या परिस्थितीवर नक्कीच आपण गर्व बाळगायला हवा आणि जे आपल्याकडे आहे त्यात आपण समाधानी राहायला हवे. म्हणजे प्रत्येक माणूस जगात सुखी होऊन जाईल. म्हणून जेव्हा सर्वांची माया थांबते ना, तेव्हा स्वामींची माया सुरू होते. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. तुमच्या पाठीमागे लोक काय बोलू द्या, पण समोर येऊन तोंडावर बोलायची त्यांची हिंमत होत नाही, यातच तुमचा विजय आहे. म्हणून तुम्ही फक्त स्वतः चांगले असायला पाहिजे आणि तुम्ही कर्म चांगले केले पाहिजे. ज्यावेळी मी एखाद्या हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही असे स्वामी म्हणतात. म्हणून मी नेहमीच त्यांच्या सोबत असतो आणि त्यांच्या पाठीमागे असतो. म्हणून स्वामींचं हे वचन लक्षात ठेवून आयुष्यामध्ये भरपूर कामाला सुरुवात करा आणि भरपूर प्रगती तुम्ही मिळवा. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की स्वामी इतकं देतील की मागायला तुमच्याकडे काहीच उरणारच नाही. म्हणून जग काय म्हणतंय यापेक्षा आपलं मन काय सांगतंय हे जास्त महत्वाचं असतं. म्हणून मित्रांनो, दिसणं तर क्षणिक असतं, खरं सौंदर्य तर कर्तृत्वानेच लाभत असतं. म्हणून आपलं कर्तृत्व आपण छान आणि सुंदर असायला हवं. म्हणून विनम्रता म्हणजे शरणागती नव्हे, तर संबंध अबाधित ठेवण्याकरता वापरलेले प्रभावी शस्त्र आहे. आणि गुरुचरित्रातील कथाबोध तुमच्यातील विनम्रता अबाधित ठेवण्याचे काम नक्कीच करत असते. आणि संसारापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कुठलाही दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी असतात तोच खरा भाग्यवान आणि श्रीमंत असतो. म्हणून निवड, संधी आणि बदल या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून संधी दिसता, निवड करता आणि तर बदल आपोआप होत असतो. म्हणून संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता होत नाही, म्हणून तर बदल त्यात घडतच नाही आणि म्हणून त्यात बदल होत नाही. म्हणून तुम्हाला ही संधी स्वामी देत असतात. फक्त त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुमच्या हातात आहे. म्हणून स्वामी म्हणतात, मानवी नाते हे कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही. मनुष्याचं त्याला संपत असतो, कारण ते मरते एकतर तिरस्काराने आणि दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे आणि तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. त्यामुळे नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपायला शिका. स्वतःचा मुखदोष म्हणजे अथक बडबडीमुळे पोपट आणि मैना यांना पिंजऱ्यात अडकून राहावे लागते आणि बगळे मौन बाळगून राहतात आणि त्यामुळे त्यांना कोणी पकडून ठेवीत नाही. म्हणून जीवनात मौन हे सर्व गोष्टी प्राप्त करण्याचे साधन मात्र नक्कीच आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात, उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो ना, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम ही नष्ट होत असतात. आणि भक्तीच्या वाटेवर अक्कलकोट गाव तुझे लागते, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबते. तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, हे स्वामी माऊली मला नेहमी तुझी सोबत राहू दे, तुझी सोबत राहू दे. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन मात्र कारणं असतात. एकतर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. म्हणून वेळेच्या आधी तुम्हाला काही मिळणार नाही आणि स्वामींची भक्ती करा, नक्कीच मिळेल. मग स्वामी म्हणतात, पूर्णतः दगडाच्या सानिध्यात काढलेलं आणि वाढलेलं रोप आयुष्याचा एक धडा शिकवून जातं. आपल्या शत्रूचं अस्तित्व कितीही मोठे का असेना, पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्यामुळे त्या शत्रूचं अस्तित्व लहान ठरत असतं आणि आपण नक्कीच मोठेही होत असतो. म्हणून जबाबदारीची जाणीव असणारी माणसे फारशी वादविवाद किंवा सवाल जवाबाच्या फंद्यात पडत नाहीत आणि तर समोरील काम अत्यंत महत्त्वाचे समजून उत्कृष्टतेसाठी सवत आणि झिजत असतात. म्हणून ते झिजणारे खांदे हे बोलणाऱ्या ओठांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात. म्हणून तुमच्या जे हातात आहे ते तुम्ही नक्कीच पार पाडा आणि त्यासाठी प्रयत्न नक्कीच करा. नक्कीच यशस्वी तुम्ही व्हाल. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि तक्रार करणे थांबवा. हे तुमचे तक्रार करणे इतर सर्वांना कंटाळा देते आणि हे तुम्हाला चांगले नाही व त्यामुळे समस्येचे समाधानही तुमच्यासाठी होत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं. पैसा कमवता तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नसतं. ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर उपभोगता मात्र येतं. म्हणून कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं ना, तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे चालू होत असतं.
म्हणून कितीही संकटे आली तरी खचू नकोस. विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे आणि काहीही अशक्य नाहीये. म्हणून स्वामी म्हणतात, उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगत असते की सगळं चांगलं होईल आणि सगळं नीट होणार आहे. आणि अडचणी कितीही येऊ पण प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. गुरुचरित्रातील कथा तुम्हाला कणखर बनवत असतात, त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र हे नक्कीच वाचलं पाहिजे आणि ऐकलं सुद्धा पाहिजे. कुटुंब घड्याळाच्या काट्यासारखं असलं पाहिजे. कोणी लहान, कोणी मोठा, कोणी स्लो, कोणी फास्ट, पण जेव्हा कुणाचे 12 वाजणार असेल ना, तेव्हा सगळे एकत्र आले पाहिजे आणि सगळ्यांनी सगळ्यांनाच मदत मात्र नक्कीच केली पाहिजे. म्हणून घड्याळाकडून सुद्धा आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत असतात. म्हणून माणसाच्या जवळचा शत्रू हा राग आहे. कारण राग आला की राग निश्चित आहे. कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपून टाकतो आणि त्यामुळे तो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो. तोच जीवनात यशस्वी मात्र होत असतो आणि त्याला सर्व काही मिळत सुद्धा असते. म्हणून प्रपंचात जसा पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही, पण परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. म्हणून जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती मात्र नक्कीच होईल. म्हणून प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली होती, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले होते. फक्त तुमच्या मनामध्ये देवाविषयी निर्मळ भक्ती पाहिजे आणि निर्मळ मात्र प्रेम पाहिजे, तरच देव सुद्धा तुमचं ऐकणार आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता ही आणि कमतरता हे दोन्ही गुण असतात. फरक फक्त इतकाच आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. म्हणून कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान रपले स्वामी चरणी मग सहज दृढ होते आणि क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार. आणि कोणीच व्यक्ती निराधार राहणार नाही आणि स्वामींनी ज्याला आधार दिला आहे ना त्याला स्वामी शेवटपर्यंत आधार देतील आणि त्याचे स्वाद कधी सोडणार नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वामींनी एकदा तुमचा हात धरला की ते शेवटपर्यंत तुमची साथ देतात, हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून स्वामी तुम्हाला म्हणतात, काय रे, काय पाहतोस माझ्याकडे? हा माझा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावणार. माझ्या आशेचे जरूर पहा, पण लक्षात असू दे, मला फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत आणि आपल्याला ते सांगून समजवत आहेत की बाळा, तू चांगल्या मार्गाला राहा आणि चांगल्या मार्गाला नक्कीच लाग. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. म्हणून त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा आणि कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाही. म्हणून त्यांना मात्र तुम्ही जपायला शिकले पाहिजे. आणि जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे ते तुम्हाला भेटतीलही. म्हणून कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते आणि त्यांची कुवत असली तर ते विचारत सुद्धा नाही, ते आपोआप समजून सुद्धा घेत असतात. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांना ते ऐकू पण येत नाही जे आपण कधीच बोललेलोच नाही. म्हणून ते तुम्ही मनात ठेवलं पाहिजे आणि लोकांचं जास्त मनावर बोलणं घेऊ नका. तुमच्या पद्धतीने चला आणि तुमच्या पद्धतीने हे जीवन जगा. बघा, त्याचा आनंद खूप वेगळा आहे. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे आणि त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही ठरवायचे असते. म्हणून तुम्हीच ठरवायचे आहे की दुःखात राहायचं की आपण सुखात आणि समाधानात राहायचं आहे. आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्यांची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि जीवनामध्ये आपल्याला सगळं काही मिळत जाईल. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन सुखमय होऊन जाईल आणि सुखाने आपल्याला सर्व काही गोष्टी ह्या मिळत जातील. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगायला शिकलं पाहिजे, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येत नाही आणि कोणाला सांगताही येणार नाही. म्हणून स्वामी सांगतात,
गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात आणि त्यावेळी आपण दुःखी नव्हता, आपण कोणाच्या तरी गरजेचा उपयोगी पडलो यात आनंद मानावा आणि त्या आनंदात आपण रमून जायचे आहे. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत कुणावर रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होत असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं तो दिवस मात्र विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. आणि वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. आणि ज्या दिवशी तुम्ही हसणं विसराल त्या दिवशी सर्व काही तुम्ही विसरून जाल. म्हणून मित्रांनो, स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ. संकटमुक्त होऊन जाशील आणि मी तुला नक्कीच त्या संकटातून बाहेर सुद्धा काढेल, असे स्वामी बोलत आहेत. नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही, म्हणून ती आपणच तोडत असतो. आणि ती फक्त गैरसमजामुळे आणि चुकीच्या वादविवादामुळे आपली ती नाती तुटत असतात. म्हणून तसे आपण कधीच करू नये. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि त्याला जीवनात कधीच एकटे सुद्धा वाटत नाही. म्हणून स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो. म्हणून जास्त प्रकाश सुद्धा जीवनामध्ये नकोय. जेवढा आपल्याला पाहिजे तेवढाच प्रकाश आपल्या जीवनामध्ये पाहिजे आणि तेवढंच आपण नक्कीच केलं सुद्धा पाहिजे. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच बनवू शकतो. म्हणून स्वामी सांगतात, जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडून जाईल आणि मग तुम्ही कुठेही पोहोचू शकणार नाही. हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत. कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो ना तेव्हा सारं विश्व हे मौन होऊन ऐकत मात्र राहतं. म्हणून मित्रांनो, प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात तुमचं निघून जाईल आणि ते तुम्हालाही कळणार नाही. स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा खूप सुखकर मार्ग आहे. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले नाही तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला सुद्धा देणे हे भागच पडेल आणि तुम्हाला परमेश्वर देऊनच राहील. म्हणून माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर जात असतो. म्हणून शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते. आणि म्हणून तुम्ही चंदनाच्या झाडाला विषारी सापाने जरी विळखा घातला ना, तो त्याचा सुगंध सोडत नाही आणि त्याचा सुगंध हा चंदनाहून मस्त खास येत असतो. म्हणून आपणही तसे राहावे. आपल्या आजूबाजूला कितीही कणखर लोक किंवा दृष्ट लोक राहत असली तरी आपण अशा चंदनाप्रमाणे राहायला शिकलं पाहिजे. स्वामी म्हणतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा नक्कीच ओळख दाखवतात आणि ते तुमच्याजवळ येत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, अरे तू मला तुझ्या देव्हाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वात मग्न आहे. औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून माझ्याजवळ यावे, माझ्या समोर बसावे, माझ्याशी बोलावं. म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाटही बघतो. पण एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही, असे स्वामी म्हणत आहेत. आणि मी नेहमीच त्याच्या सोबत कायम आयुष्यभर असतो. मग त्याने माझी भक्ती करो वा ना करो, पण त्याने माझा हात पकडलाय तर माझं कर्तव्य आहे की त्याला सांभाळायचं. म्हणून मित्रांनो, नामस्मरणाचं एवढं फायदा आहे की तुम्हाला स्वतः स्वामी तुमच्या संकटात सांभाळायला येतील. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच असतो की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. म्हणून कधीच कोणामध्ये काहीच कमतरता नसते. सगळेच लोक चांगले आहेत आणि चांगल्या मनाचे आहेत. फक्त त्यांची परिस्थिती त्यांना तसं बनवत असते. म्हणून निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या. आणि ते यश तुम्हाला मिळालं की सर्व काही चांगलं देखील होईल. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.
सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. आणि या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नसते. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या की परमेश्वर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. आणि जर तुम्ही निसंकोच विश्वास ठेवला ना, की तो परमेश्वर एवढं देईल की तुम्हाला ते झेपावणार सुद्धा नाही. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात आणि कितीही श्रीमंत आणि कितीही गरीब असेनात. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही, असं आपण स्वामींना नक्कीच म्हटलं पाहिजे. म्हणून गुरुचरित्र तुम्ही वाचायला शिका, कारण गुरुचरित्रातून तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळत असतात की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशांवर अवलंबून नसतो, तो माणसांमध्ये सुद्धा असतो. आणि माणसांमध्ये सुद्धा आपण सुख हे शोधलं पाहिजे, कारण माणसं जवळ असली तर सर्व काही नीट असतं. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने फक्त वर्तमानात जगायला शिकले पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीचा आपण आस्वाद सुद्धा घेतला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट आपण आयुष्यामध्ये केली सुद्धा पाहिजे. आणि तशी गोष्ट केली की आपल्याला सुद्धा नक्कीच चांगले परिणाम मिळतात आणि चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. म्हणून मित्रांनो, शिकायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिका आणि त्यांच्याकडून आपण बोध घ्या की त्यांनी किती कष्ट करून हे स्वराज्य निर्माण केलं. तर आपल्याजवळ सगळं काही आहे तरी आपण हे करू शकत नाही का? म्हणून आयुष्यात निर्मळ मनाने आणि चांगल्या मनाने फक्त प्रयत्न करत राहा. बघा, स्वामी तुम्हाला तुमचा हात कधीच सोडणार नाही आणि शेवटपर्यंत तुमची साथ सुद्धा देतील. म्हणून आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख फार वाईट असते आणि ते दुःख कोणालाच नको आहे असे आपण समजू शकतो. म्हणून स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करून टाका आणि त्यांना पुढे त्यांच्या कर्माची फळं नक्कीच मिळतील. हा फक्त देवावर विश्वास ठेवा. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मनातील आशा आणि जिद्द. आणि ती जिद्द तुम्ही नक्कीच टिकून ठेवायची आहे. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले हे घडत असते आणि होत सुद्धा असते. म्हणून मी आहे म्हणून सगळे जण आहेत असं कधी समजू नका. सगळेजण आहेत म्हणून मी आहे असं समजा. सगळा तुमचा गर्व नाहीसा होऊन जाईल. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. म्हणून सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. म्हणून ते तरी तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, की तुम्हाला मिळत गेले ना, तुम्हाला त्याची हाव होऊन जाते आणि ते तुम्हाला अजून अजून पाहिजे असतं. म्हणून एखादी वस्तू हरपली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथंच विषय तुम्ही सोडून द्यायचा असतो. म्हणून खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून तुमच्या निघून जातील. आणि त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे त्याचं प्रेमाने तुम्ही सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा मग ती आपली माणसं असोत, ती तुम्ही नक्कीच सांभाळली पाहिजे. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हे हृदय आपले पाहत असतो. आणि ते हृदय जर चांगले असेल तर चांगल्या कर्माची चांगलीच फळे ते देव आपल्याला देत असतात. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग घेणारे तर या जगामध्ये भरपूर काही आहेत आणि ते तुम्हाला शोधत येतच असतील. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे. जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात तो पुढेही जात असतो. म्हणून हा झोपाळा चालूच राहणार आहे. फक्त आपण आपली कर्म ही चांगल्या पद्धतीने केली पाहिजे आणि चांगल्या मनाने केली पाहिजे. मग तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं भेव नाही आणि कोणतीच गोष्ट तुम्हाला कमीही पडणार नाही. म्हणून मनासारखी व्यक्ती शोधल्यापेक्षा मने समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य तुमचं मनासारखं गोड होऊन जाईल. म्हणून जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात ना, त्याला ती कळत नाहीत आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाहीत त्याला ती नक्कीच कळत असतात. म्हणून तुमच्याजवळ जे आहे आणि तुम्हाला जे मिळालं आहे ते देवाने अगदी चांगलं आणि अगदी मस्त दिलेलं आहे. म्हणून त्यात तुम्ही जगायला शिका आणि तेच आपलं चांगलं कर्म होतं म्हणून आपल्याला ते मिळालं असं समजायला शिका. मग तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता वाचणार नाही आणि कमी सुद्धा होणार नाही. म्हणून चूक ही चुकूनच होते. हे कितीही खरं असले तरी काही चुका ही अशा असतात ना, त्याची शिक्षा आयुष्यभर आपल्याला भोगावी लागते. चर्चा आणि आरोप हे नेहमी यशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्याच सोबत आणि नशिबात असतात. म्हणून तुमच्या विजयाची चाहूल तुमच्यापेक्षा तुमच्या विरोधकांना पहिल्यांदा लागते आणि त्यामुळे जग काय म्हणतं
यापेक्षा आपलं अंतर्मन काय म्हणतं हे अगदीच महत्वाचं आहे आणि ते खूप महत्वाचं असून त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा, स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा, हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा आणि ही सद्गुरू स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना राहील. मित्रांनो, स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात छान नाही तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात खरे समाधान ही नियती आहे की हिसकावून घेणारा कधीही सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी होत नाही. म्हणून त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी आणि असणारही आहे मी. आणि म्हणून स्वामी प्रत्येक ठिकाणी आपली परीक्षा घेत असतात आणि आपली परीक्षा बघत असतात. फक्त त्या परीक्षेमध्ये पास व्हायचं की नापास ते आपल्या हातात असतं. म्हणून तुम्ही प्रत्येक परीक्षेमध्ये पास व्हायला शिका आणि कर्म चांगले करायला शिका. प्रत्येक ठिकाणी स्वामी आपल्याला बघत आहेत यावर फक्त विश्वास ठेवा. म्हणून स्वामींच्या पदार्थांमध्ये पुरणपोळी, बेसनाचे लाडू, कडबोली आणि कांद्याची भजी अत्यंत आवडत असते आणि अनेक प्रकारच्या भाज्या अतिशय प्रिय होत्या. मग तसेच बघतो स्वामींना सकाळी उठल्यावर गोड पदार्थ खायला अतिशय आवडत असे. त्यामध्ये कधी कधी मसाले दूध, खीर असे काही पदार्थ स्वामींना खाण्यास आवडायचे आणि त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून कोणताही गोड पदार्थ दाखवा आणि स्वामींची मनोभावे पूजा करावी. यामुळे स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरपूर काही चांगला आशीर्वाद देऊन जातील. म्हणून स्वामी सांगतात आणि म्हणत असतात की बाळा, कोण कसं वागतोय ना याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार आहे. तू लक्ष ठेवू नकोस आणि देऊ नकोस, कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही. तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजवताना आणि नुसतंच तू स्वतःची तुलना दुसऱ्यांची करू नकोस. तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतोस आणि असं होईल. तू निश्चित पुढे जा आणि आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तुझे एक कर्म नीट करत जा आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढा छान संदेश स्वामी आपल्याला देत आहेत. मग आपण कशाला भ्यायची गरज आहे? वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता मात्र नक्कीच दाखवत जायचं असतं. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्या हातातच आहे. म्हणून ते तुम्ही नक्कीच बनवलं सुद्धा पाहिजे. म्हणून आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल. आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. या 3 गोष्टी ज्याला माहिती असतील तो व्यक्ती तुमच्या खूप जवळचा असेल आणि तुम्हाला खूप प्रेम करत असेल. म्हणून इथेच कमवायचे आहे आणि इथेच सुद्धा गमवायचे आहे. म्हणून कधीच गर्व आणि अहंकार मात्र आपल्या मनात ठेवू नका. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात घ्या, स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवला आहे आणि प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर आहे आणि तुमची ती वाट बघत आहे. आणि म्हणून यशाकडे जाताना स्वामींची भक्ती करूनच आपण गेलं पाहिजे. स्वामी म्हणतात, ज्याला भावना कळत नाही त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती व्यक्ती कधीच आपली होऊ शकत नाही आणि ती व्यक्ती होत सुद्धा नाही. म्हणून आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही आणि तो हुद्दा नाही. हो, पण एक मिळालेला जन्म आहे आणि पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या भरती निहाती पूर्व पुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल मात्र केली आहे. आणि ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न नक्कीच झाला पाहिजे. मित्रांनो, माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला हे जन्माला आलो आहे आणि तो जन्म आपल्याला सफल मात्र नक्कीच करायचा आहे. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाच थांबवताही येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. आणि जसं की जिथे हात जाणार होता ना तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा आणि विश्वास अतूट असलाच पाहिजे आणि तो शेवटपर्यंत तुम्ही ठेवायला शिका. स्वामी सांगतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र नक्कीच राहील आणि शेवटपर्यंत राहील. म्हणून अरे बाळा,
उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटाची वाट घे, असे स्वामी आपल्याला सुचवत आहेत. आणि हेच तुम्ही मनात धरलं पाहिजे. ज्यांची खरोखर स्वामींवर श्रद्धा असेल ते श्री स्वामी समर्थ तुम्ही असं कमेंटमध्ये लिहिल्याशिवाय जाऊ नका. डोळ्यांना आवडलं म्हणजे प्रेम नाही. ज्याला बघताच हृदय धडधड हे असतं ते म्हणजे प्रेम. आणि हे हृदय तेव्हाच धडधडतं जेव्हा डोळ्यासमोर माझ्या स्वामींचा चेहरा येतो. आणि तो चेहरा इतका मनमोहक आहे की मला तो चेहरा खूप आवडतो. आणि तो चेहरा बघितल्यावर मी खूप उत्साही होत असतो. म्हणून बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटते आता सगळं संपलंय, पण कुठून आपल्याला एक ऊर्जा किंवा बळ मिळते आणि आपण पुन्हा जिद्दीने उभे राहतो. आणि याच ऊर्जा आणि बळाला स्वामी म्हणतात. आणि ते स्वामीच आपल्या पाठीशी असतात. फक्त ऐकून घेणारे सगळेच असतील, पण समजून घेणारे फक्त स्वामीच मिळतील. आणि जगण्याचे प्रेरणास्थान आपले फक्त स्वामी समर्थ आहेत. ज्यांचे कोणे नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे सुद्धा स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे स्वामी आहेत. आणि ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि ज्याची नाव बुडणार आहे त्याचे नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा स्वामी आहेत. म्हणून सर्व करता आणि करविता माझे स्वामीच आहेत. आणि स्वामींवरच आपण मन मोकळेपणाने हे प्रेम मात्र नक्कीच केलं पाहिजे. प्रेम करायचं असेल तर अक्कलकोटाच्या स्वामी महाराजांवर करा. विश्वास ठेवा, आयुष्य बदलून तुमचं जाईल. आणि अगदी नव्याने तुमचं आयुष्यही सुरू होईल. म्हणून बाळा, आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहेस. आणि एकट्याने संसार कधीच पूर्ण होत नसतो. संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच. आणि राग आणि अहंकार जरा बाजूला सार, तुझा संसार तुला पुन्हा मिळेल. आणि मी तो तुला मिळवून देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाव घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस, ते मला मागताही कळतं आणि न सांगताही मला संपूर्ण कळत असतं. म्हणून माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा मी नक्कीच पूर्ण करत असतो. आणि माझ्या आज्ञेचं पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी नक्कीच देईन. हा फक्त तू विश्वास ठेव, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. मग मी तुला नेहमी मार्ग दाखवत असतो हेही स्वामी सांगत आहेत की ते कसे ओळखायचे हे तुझ्यावर आहे. आणि स्वामी हे आपल्याला दर्शन मात्र मित्रांनो देत असतात. आणि स्वामीच आपल्याला सर्व ठिकाणी मदत देखील करत असतात. पण ते स्वतः येऊ शकत नाही, म्हणून कोणत्या तरी व्यक्तीच्या रूपात ते आपल्याकडे येतात आणि आपल्याला मार्ग दाखवून ते जात असतात. ज्यावेळी हरतो मी संकटांना तेव्हा सावरतात तुम्ही मला समर्थ म्हणून. जेव्हा चालतो अंधारून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून. जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा तेव्हा स्वामीच तुम्हीच मला दाखवता निवारा. आणि जेव्हा वाहतात अश्रूंचे पाठ तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून आणि तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून. आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव कितीही मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी आणि मीच राहीन तुझ्या पाठी. असे आपण समजू शकतो आणि म्हणू सुद्धा शकतो. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा स्वामी हे चांगलंच करत असतात. आणि चांगलाच विचार स्वामींच्या मनात आपल्या विषयी नक्कीच असतो. म्हणून आई वडिलांनी असह्य वेदना सहन केल्या तेव्हाच आपण पृथ्वीवर आलो आणि येऊ शकलो. ज्यांनी अमृत पाजले त्यांना कधीच तुम्ही काही पाजू नका. आणि मुलापासून सेवेची इच्छा धरता त्याचप्रमाणे सेवा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. आणि ती सेवा शेवटपर्यंत केली पाहिजे. नाहीतर स्वामींची सेवा करूनही तुम्हाला फळ मिळणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. पण जे तुझे कर्म आहे ते तुला नक्कीच फेडावे लागणार आहे. पण ते कर्म त्या फेडण्यासाठी मी तुझ्या बरोबर आहे आणि मी तुझ्या सोबत आहे, असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून स्वामींकडे आपण एवढंच म्हणा की स्वामी मला फक्त सुखात, समाधानात आणि निरोगी ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना. म्हणून स्वामींना म्हणा, स्वामी वाट चुकलंय थोडी वाट दाखवा ना. वादळात हरवलेल्या जहाजाला थोडा काळ दाखवा ना. स्वामी अंधार खूप आहे थोडा प्रकाश दाखवा ना. दुःखाच्या पिंजऱ्यात कैद मनाला मोकळा आकाश दाखवा ना. स्वामी रण खूप मोठा आहे थोडा धीर द्या ना. जगण्याच्या युद्धात सर्वांना हरवेल असा एक तीर द्या ना. स्वामी तहान खूप लागले थोडं नाव घेण्याची शक्ती द्या ना. जीव जातानाही तुमचंच नाव आठवावं इतकी भक्ती द्या ना. स्वामी मी मागत राहीन तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना. तुम्ही कधीच सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा माझ्या डोक्यावरचा हात. म्हणून आपण फक्त विश्वास ठेवून हे स्वामींना मागलं पाहिजे. गुंठा करून काही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही.
कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसांची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच असणार आहे आणि इथेच राहणार आहे. तुम्ही इथेच राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही. म्हणून नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही आणि ज्याच्यापेक्षा खूप आहे त्याला सुखाने अन्न कधी गिळत नाही. म्हणून जपून राहा माणसं, कारण आयुष्य हे पुन्हा आपल्याला मिळणार सुद्धा नाहीये. म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्यांची साथ ही कधीच सोडत नसतात आणि त्याला शेवटपर्यंत स्वामी मदत देखील करत असतात. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, माणूस मोठा तोच जो झुकून मोठा होतो. मोठेपणा हा गोंधळात नाही लपलेला. मोठेपणा असतो शांत, नम्र पण दृढ मनात. जो माणूस स्वतःच्या यशाने घमेंड करत नाही, जो चूक मान्य करतो, जो शिकतो, तो खरंच मोठा होतो. आज तुला मिळालेलं थोडं यश उद्या मोठं व्हावं असं वाटत असेल तर मग आधी नम्र हो, झुकणं शिक. कारण जे झुकतात तेच वेळेवर आकाशाला भिडत असतात. एवढं फक्त लक्षात ठेव. म्हणून जो नक्कीच झुकतो ना, त्याच्या समोर सर्व दुनिया झुकत असते. पण तू जर ताठ मानेने चालला आणि गर्व केला तर तो गर्व तुझा कधीच नाहीसा होऊन जाईल. त्यामुळं स्वामींवर विश्वास ठेव आणि नम्र राहा. एवढंच फक्त तुला लक्षात ठेवायचं आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जीवनामध्ये भरपूर अडचणी येतील, पण त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी शक्ती फक्त तुम्हाला स्वामींकडून मिळेल आणि ती शक्ती मिळवण्यासाठी नक्कीच तुम्हाला स्वामींकडे प्रार्थना करावी लागेल. मग स्वामींचे तुम्ही फक्त नामस्मरण केले तरी स्वामी हे आपलं ऐकत असतात आणि त्यांना फक्त आपण एक हाक दिली तरी त्या आपल्या हाकेला ते धावून येत असतात. म्हणून तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जरी जप केला तरी स्वामी तुमच्या मदतीला नक्कीच येतील. मित्रांनो, जीवनामध्ये मनुष्याजवळ जरा का पद, पैसा, रंग, रूप आलं की तो अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणाच्याच गोष्टीचा हा गर्व, अहंकार नसावा. कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो. हे नेहमी लक्षात आणि डोक्यात आपण ठेवले पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात की बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका. फक्त आपल्या हिमतीवर तुम्ही जगामध्ये पुढे जात जा. तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप सारे संसार हे उभे केले आहेत. आणि अर्थात भगवत नामस्मरणाने अनेकांचे कल्याण झाले आहे आणि कोणीच त्या मार्गाने दुःखी नाही झालाय. म्हणून संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक आणि काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टाकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने नक्कीच आपापलं ठरवलं पाहिजे. म्हणून परमात्माचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसार रूप रोगाचे महान औषध आहे आणि त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे शूद्र शारीरिक रोगांची, दुःखाची तीळ मात्र ताकद नाही. आणि म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण आणि भजन आपण केले पाहिजे. म्हणून स्वामी आपल्याला म्हणत आहेत, एवढं नको चिंता करू बाळा, जा लवकरच चिंतामुक्त होशील. आशीर्वाद आहे माझा. म्हणून असा आशीर्वाद स्वामी आपल्याला देत आहेत, तर आपल्याला भिण्याची काय गरज. आणि स्वामी आपल्या पाठीमागे नक्कीच आहेत. म्हणून केवळ सद्गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने जरी आपण स्वामी नाम घेत गेलो तरी सर्व प्रकारचे तपे त्यातूनच आपोआप होत जातात. म्हणून तपाचेही तप कोठले आहे, तपाचा सम्राट कोण आहे, तर निश्चिततेने सद्गुरू परदत्त हे म्हणजे सद्गुरूंकडून प्राप्त झालेले सबीज भगवत नाम आहे आणि तेच नाम आपण नक्कीच जपले पाहिजे. गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य या कलियुगात नाही आणि गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे. कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वर भक्ती होऊन उच्च स्थानावर विराजमान नक्कीच आहे. म्हणून साधना म्हणजे काय असतं आणि आपण ती कशी करायची असते. आपल्याला जे प्राप्त करून घ्यावयाचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा करावे लागते. आणि ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा, संयमवार व आधारित व सर्वस्व अर्पण करून करावा लागतो. म्हणजे एक प्रकारचे तप असते आणि व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने, निष्ठेने व जिद्दीने हे तप करावे लागते. याला साधना असे म्हणतात. मग अगदी ईश्वर प्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते. हे तळमळ अर्थातच
ईश्वर प्राप्तीची असते आणि फक्त तीच तळमळ आपल्या अंगात असली पाहिजे. मित्रांनो, साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परमशक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे. ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी आपल्याला मार्ग हे दाखवत असतात. म्हणून अध्यात्म म्हणजे काय हे स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याकरता जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्ती करता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, जप, यज्ञ, साधना, तप, दान, धर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टींचा व मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला अध्यात्म असं म्हणतात. ईश्वर प्राप्ती अध्यात्म हा प्रत्येक जीवाचा मुख्य उद्देश आहे. परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीव गुरफटून गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वजन्माचे कर्म असतील ना, तर आपण अध्यात्माच्या वाटेवर पूर्वश्रुत कथानुसार अग्रेसर होऊ शकतो आणि आपण पुढेही जाऊ शकतो. म्हणून संबंध, नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं. म्हणून मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून आम्ही जन्माला आलो आणि तुमची भक्ती करण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलं. म्हणून आपण स्वामींचरणी नतमस्तक होऊन स्वामींना धन्यवाद जरूर द्यायचे आहे. स्वामी, एवढं काय मोठी गोष्ट मागत आहे का मी आपल्यासाठी आपल्या सर्व सेवेकऱ्यांचं इच्छा पूर्ण करणे क्षुल्लक गोष्ट आहे. स्वामी, एवढं नका एखाद्या गोष्टीसाठी तरसवू. स्वामी, एखाद्याची जगण्याची इच्छा आज मरून जाईल. म्हणून आपली जेव्हा इच्छा मरून जात असते ना, तोपर्यंत स्वामी आपली वाट बघत नसतात. आपल्याला ते फळ हे नक्कीच देत असतात आणि लवकरच देत असतात. फक्त आपल्याकडे थोडा संयम असायला हवा. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा असो. एकावरच आहे, एकाशीच करतो आणि सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आम्हाला निश्चितच आहे. म्हणून काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईट सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, आपल्याला चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. हेच ते फालतू लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला त्या धुतल्या तांदळाचे समजत असतात. पण एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केला तरी काही फरक पडू द्यायचा नाही. आपले चरित्र, आपले वागणं, आपला स्वभाव कसे आहे हे स्वामींना माहिती आहे. तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या. उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करून घेऊ, नाहीतर तेच तुमच्यावर नक्कीच उलटूनही पडेल. म्हणून जीवनात काही उलट सुलट, चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक. हेच वाक्य आपण मनात ठेवलं पाहिजे आणि याच्यावर भरोसा देखील ठेवला पाहिजे. काही नाती आपल्यासाठी खूप खास असतात. ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेत असतो आणि सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढं न्यायच मिळत नाही आणि फक्त कारण भेटतात. म्हणून एक लक्षात ठेवले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारे आहे तर दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. आणि जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर या जगातले खूप नाते नक्कीच टिकून राहतील. आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात. मग खरं आणि खोट्या फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे आणि तो आपल्याला समजला देखील पाहिजे. म्हणून काही लोकांची विचारसरणी खूप खालच्या पातळीची असते आणि ते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध किंवा त्यांचे नाव हे बघितले जात नसते आणि म्हणून त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात या वाईट भावना ह्या निर्माण होत असतात आणि मग नाव बदनाम होईल आणि त्यांचे चांगले संबंध हे खराब होतील. पण आम्ही कसे आहोत हे आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले सांगायचे आणि ज्यांना समजायचे ना, ते कोणाचं काही न ऐकता चांगले समजतील आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. पण स्वामींना माहिती आहे आम्ही कसे आहोत आणि त्यामुळे आम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आणि आपणही कधी टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. म्हणून परब्रह्म भगवान आपल्या सर्वांचे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नक्कीच चरणी आपण विलीन होऊन जायचं आहे आणि त्यांच्या चरणी आपण पाया पडून त्यांचा नमस्कार घ्यायचा आहे आणि त्यांना धन्यवाद करायचे की आपल्याला त्यांनी एवढा छान जन्म दिला. म्हणून कमळ आणि त्यांचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाहीत.
मग अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. म्हणून त्याचप्रमाणे प्रत्येकात संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून परमार्थ वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे. या सुख दुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे. म्हणून काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात. संपत्तीच्या गर्वाने पार ते माजून जातात. साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात आणि हाडतोड करतात. पण 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. आणि दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज असणारे, कमजोर आणि साध्या भोळ्या लोकांना दाबून मारतात. तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व आणि असणाऱ्या तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, जे त्या चलाकीने अज्ञानी लोकांना लुबाडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र परमेश्वर फिरवत असतो. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आळवतो. आणि मग आज ज्यांच्यावर तुम्ही हसता आहे ना, तेच उद्या तुमच्यावर देखील हसणार आहेत. म्हणून कर्माची फळं ही नक्कीच भेटत असतात. आणि एक लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलंय की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर ते येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि तो आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास हा नक्कीच आहे आणि स्वामींमुळे आम्ही बिंदास नक्कीच आहोत. म्हणून श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपागृहाने आश्वस्त करतात ना, त्याला हरिहराची देवताही वंदन करतात आणि कळी काळही त्याचे समोर लोटांगण घालतो. म्हणून काम क्रोधही विकार त्याला शरण येत असतात आणि स्वतः रुद्धिसिद्धी देखील त्याच्या घरी पाणी भरतात. म्हणून सद्गुरु दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महित्म्याला नक्कीच प्राप्त होत असतात. म्हणून आपण स्वामींची सेवा ही मनापासून आणि निस्वार्थ मनाने नक्कीच केली पाहिजे. गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे ना मित्रांनो, की जे एका दिवसापासून सुरू झालेलं अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतं. म्हणून कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी आहे की नाते संपुष्टात येते. म्हणून अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन मात्र नक्कीच घडू शकते. म्हणून आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो, पण तर काहींना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. पण प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यात काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या आणि तेवढा वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम्स सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद सुद्धा नक्कीच देतील. म्हणून एकदा एक आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनात रागा निर्माण होत नाही. आणि धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केले तर त्यात काय वाईट आहे? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका ही आपली व्यवस्थित पार पडत असते. म्हणून जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्यांचा जन्म भेटलं ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी जगून ते दिवस लोटत असतात. पण त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. म्हणून प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे आणि तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपल्याला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. आणि जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत आणि नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घेऊ शकता. आणि जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल ना, तेवढेच अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती नक्कीच होईल. आणि सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक आणि सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्म कांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादीचे जर आपण आचरण जीवनात केले तर अध्यात्मात काही वैयक्तिक जीवनात देखील प्रगती तुमची नक्कीच होत असते आणि नक्कीच तुमची प्रगती ही प्रगती पथावर देखील जात असते. म्हणून मित्रांनो, अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे
अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. म्हणून डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी आपण नक्कीच केल्या पाहिजे. आणि लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. म्हणून अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच ते गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस असो. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच मात्र लागत नाही. म्हणून स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास हा देणार आणि बरेच वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपले स्वामी ही आपली सेवा करताना कोण काय बोलत आणि याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची आहे. आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली म्हणजे स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोणासाठी तरी नाही तर स्वामींसाठी येतो एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. म्हणून सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण आपल्या चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे याकडे लक्षात ठेवायला हवं. आणि आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वतःची तस्बीर, नाव, अभयवचन आणि प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असते. आणि ते स्वामी आपल्याला दर्शन देत असतात हे आपण समजून घ्यायचे आहे. कारण स्वामी आपल्याला आपण जे नामस्मरण करतो त्यामुळे दर्शन देत असतात आणि सांगत असतात की बाळा तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत कायम आहे. आणि हा अनुभव मला सुद्धा नक्कीच आला आहे. म्हणून ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो आणि त्यांचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे आणि लागते शेवटी श्रद्धेचा देखील भाग आहे. आणि म्हणून श्रद्धा ही तुमची असली पाहिजे. आणि जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं ना तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवनच सुंदर बनवून टाकतात. आणि हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. आणि हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आपण स्वामी सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमादान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. आणि ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपत्ती आली, अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. आणि जोपर्यंत आपल्या आरोग्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं आहे. आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. आणि अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपत असते. आणि हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. खूप ही महत्वाची गोष्ट आहे. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना किती पापी असलेल्या केले तरी ते देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते. आणि हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध नक्कीच करत असते. आणि साधकाचे त्याच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. आणि अर्थात नामस्मरणाने सैरावीर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण देखील होत असते. म्हणून आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत नक्कीच तुम्ही असले पाहिजे. आणि जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना आणि घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण हे सतत मनात चालू ठेवावे. आणि नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोळे ओळे आणि विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, अस्वच्छ असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करून शकतो. आणि नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जात जाऊ आणि त्यांची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येत जात असतात. आणि म्हणून स्वामींना आपण कधीही सोडू नये. म्हणून माझ्या आयुष्यात असलेल्या गडद काळोखातील दिव्य तेजाचा सूर्यप्रकाश आहात स्वामी तुम्ही. आणि तो प्रकाश असाच माझ्या आयुष्यात राहावा हे स्वामींचरणी प्रार्थना. रंगात रंगुणी स्वामी धामात, अवघा देहची गुंतवावा स्वामी नामात. सदा सर्वदा स्वामी नाम आळवावे, अवघा देहची स्वामीमय करावे. असे मी माझ्या मनापासून म्हणत असतो. आणि प्रत्येकाला ते म्हणायचे आहे. म्हणून प्रत्येकाला समजवत नाही बसायचे. कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, पण एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला, तुमच्या विचारांना कधीच समजून घेणार नाही आणि समजू शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचेच नाही. त्यामुळे आपण
त्या गोष्टीची आणि आपले स्वतःची किंमत ही कमी करून घेत असतो. म्हणून समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देत असते आणि ती वेळच त्याला शिकवत देखील असते. म्हणून तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काची व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचं असते. आणि माझे तेच नाते आहे स्वामी तुमच्याशी, आणि हेच नातं असं टिकून ठेवा. स्वामी तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर तुम्ही असाच ठेवा. स्वामींनी आपल्याला त्यांचं शिष्य बनवलं आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत आणि हे जीवन त्यांनी दिलंय. आणि रोज आपल्याला 24 तासामधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जीवन करायचे नाही असा नियम टाकूनच घ्यायचा. मग बघा जीवनात काय बदल घडतात आणि काय तुम्हाला अनुभव येतो. म्हणून माणसाला खूप मोठा भ्रम असतो. मी ही सेवा केली, मी ती पूजा केली, मी इतका जप पारायण केले, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम तुम्ही मनातून काढून टाका. आणि ते आपल्यासारखे लाखो घडवतात आणि मोडतात हे फक्त लक्षात ठेवा. तुम्ही काहीच नाही करत आणि तुम्ही फक्त माध्यम आहात. नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करा आणि करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. म्हणून तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले कठपुतली, इतना सिर्फ ध्यान में रखना है. एवढंच ध्यानात ठेवायचं. म्हणून विसर पडणार, काम झाले गरज सरणार. प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मज हाक मारिता आणि फायदा मात्र पदरी पडता. तोंड फिरता का रे तुम्ही, नवस बोलता तोंडी विसर पडता. आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याने, असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून तुम्ही स्वामींना काहीतरी मान्य केला असेल किंवा नवस केला असेल तर तुम्ही नक्कीच फेडून टाकायचा आहे. कारण स्वामी त्या नवसाची नक्कीच वाट बघत असतात आणि म्हणून तो शब्द आपण नक्कीच पाळायचा सुद्धा आहे. म्हणून आपल्या अवतीभोवती काही असे लोक असतात जसे दुसऱ्यांच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात आणि आपल्याच मित्र मैत्रिणीबद्दल त्यांचे बरे वाईट आपल्याला सांगतात. तेव्हा हे सगळे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील आणि त्यामुळे अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळेच ओळखून अशांपासून दूर राहायचे. आणि हे आपल्यापासून रडून ऐकून लोकांना आपल्याबद्दल हसून सांगणारे असतात आणि असे यांची वृत्ती असते. आणि शेवटी अशांची किंमत सर्वांना नजरेत शून्यच असते आणि ती शून्यच असणार सुद्धा आहे. म्हणून प्रत्येकाला जीवनात स्वामींची सेवा ही करायलाच पाहिजे आणि केलीच पाहिजे. म्हणून नियत साफ ठेवा, निंदा करू नका, कुणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नावं ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतकरणात झुकून बघावे आणि कोणाचा तिरस्कार आपण अजिबात करू नये आणि कोणाला तडकतोड उत्तर समोर सारखे बोलू नका. आणि एवढं जर नियम पाळले तर आपण नक्की स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेमके आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात आणि हे तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणून मित्रांनो, खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र, मठ, मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जर प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही या स्वतःच्या अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. आणि अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तवाने पावन झालेले स्थान आहे. तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. आणि त्यामुळे जरा स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती आणि सेवा आपण केली पाहिजे. आणि कुठले स्वामी श्रेष्ठ किंवा कुठले स्वामी असे विनाश्रेष्ठ नाहीत. म्हणून जो खरा भक्त सेवेकरी आहे ना, ज्याला स्वामी काय आहेत हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. आणि त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार करू नका. त्यांची स्वामी वेळ आली की बरोबर करतील आणि बरोबर त्यांच्याकडून सर्व काही गोष्टी या काढून घेत असतील. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुम्ही भरपूर काही गोष्टी या जगामध्ये मिळवू शकता, फक्त ते तुम्ही देवाशिवाय मिळवू शकत नाही. आणि जरी मिळाले तरी तुमचा अंत हा सगळ्यात शेवट हा तुमच्या गरिबीनेच होणार आणि तुमच्याकडे काहीच उरणार नाही. म्हणून माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी आणि केव्हा लागते ना हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावलं पाहिजे आणि कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य तुम्ही जीवनात नक्कीच केले पाहिजे. म्हणून जो माझी अन्य भावाने पूर्ण शरणागतीने भक्ती सेवा करेल त्याचा योग्य क्षेम अर्थात त्याच्या जीवनाची पूर्ण जबाबदारी मी स्वतः बघत असतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर सगळं सोपवा आणि त्यांची भक्ती नक्कीच करा. ते फळ तुम्हाला देतील आणि नक्कीच ते तुम्हाला चमत्कार देखील दाखवतील. आणि जे तुमचे काम अडलेले आहे ते काम तुमचे नक्कीच पूर्ण होऊ शकते आणि तुम्हाला सर्व काही हे मिळूही देखील शकते.
म्हणून स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा देवा. मला माझ्या आई वडिलांची स्वप्न नक्कीच पूर्ण करायची आहे आणि भरपूर मोठे सुद्धा व्हायचे आहे. म्हणून आपले स्वामी भरपूर श्रेष्ठ आहेत. जीवनात मित्र मैत्रिणी नातेवाईक इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. म्हणून जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणाने शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माची फळं भेटेल, तर हे वाक्य श्राप तळतळात सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार नक्कीच वाटला पाहिजे आणि तो आशीर्वाद आपण घेतला पाहिजे. म्हणून तू माझे नामस्मरण करतो त्यामुळे तू चिंता नको करूस. जो माझे नामस्मरण चिंतन करतो त्याला चिंता करायची गरज उरत नाही, असं स्वामी म्हणत आहेत. आणि ते आपल्याला एक वाक्य आणि एक आश्वासन देत आहेत की मी तुझा हात कधीच सोडणार नाही बाळा, तू फक्त माझी भक्ती सोडू नको. म्हणून कधीच कोणाची वाईट करू नका, निंदा करू नका, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि जो स्वामींच्या चरणी नजर झुकवतो ना, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो ना, स्वामी त्याला कधीही कुठेही मान खाली घालू देत नाही आणि कोणापुढे झुकूही देत नाही. अशी लीला स्वामी समर्थांची आहे. म्हणून बरेच जण देवांचे अस्तित्व मानत नाही. मुळात देव मानण्याची गोष्टच नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. जसे दुधात तूप आहे पण ते प्रक्रिया केल्यावर दिसलं, जसे निसर्गात हवा आहे ते अनुभवल्यावर कळतं, तसेच देव परमेश्वर हे साधना भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही असे म्हटलं असेल ना, म्हणून देवच अस्तित्व नाहीसं होत नाही. आपण आपली साधना भक्ती करत राहा. वेळ आली की अनुभूती ही आपल्याला येणारच आहे आणि देव आपल्याला सर्व सांगणारच आहे. म्हणून आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली, तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच नक्की देत असतात. म्हणून या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक आपल्या सोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात आणि पण तेच आपल्या पाठीमागून आपल्याबद्दल वाईट भावना ठेवत असतात. आणि त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध ठेवायचे आहे आणि ते संबंध तुम्ही नीट प्रस्थापित करायचे सुद्धा आहे. म्हणून देव भेटावा म्हणून, नाहीतर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण आणि स्वामींचे नामस्मरण करायला पाहिजे. वेळ पडली तर मित्र मैत्रीण नातेवाईक भाऊ बहीण नवरा बायको मुलंबाळ आई वडील सर्व साथ सोडतील, परंतु स्वामी मात्र कधीच आपली साथ सोडणार नाही आणि ते शेवटपर्यंत आपल्या जवळ असतील. म्हणून मित्रांनो, तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो जे काही करतात ना, त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असते. फक्त एवढं लक्षात असू द्या, कारण तुम्ही जर म्हणाल की मी जे काही करत आहे चांगल्या गोष्टी त्या सर्व स्वामी बघत आहेत, पण मी जे काही वाईट गोष्टी करत आहे ते स्वामी अजिबात बघत नाही, तर असं कधी होत नाही. स्वामी सर्व काही बघतात. म्हणून मांजर जर डोळे लावून दूध पित असली तर तिला असं वाटते मला कोणी बघत नाही, पण तसं काही नसतं, तिला सर्व लोक बघत असतात. आणि स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल ना, तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आईवडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले पाहिजे आणि खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा नक्कीच पूर्ण केल्या पाहिजे. काळजी घेतली तर ते जिवंतपणे तितका मोठा भरभरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं करण्याची गरज आपल्याला भासणार देखील नाही आणि उरणार देखील नाही. म्हणून आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तस्वीरीकडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते ना, जो आंतरिक परमानंद मिळतो ना, तो कुठेच मिळू शकत नाही आणि तो कुठेही विकत घेऊ शकत नाही. म्हणून आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिलं आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासांमधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून बैठक मांडून स्वामींचा जप श्रोत पठन पारायण नक्कीच केले पाहिजे. आणि तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणाऱ्या खरी अनुभूती. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काही अर्थ उरत नाही आणि तो अर्थ देखील नसतो. म्हणून भक्ती म्हणजे काय व ती कशी करावी. संत महात्म्यांनी भक्ती करण्यासाठी अनेक ग्रंथ श्रोत अभंग बकरी निर्माण केल्या. हे ग्रंथ श्रोत अभंग श्रोत वाचताना देवदेवतांची शक्ती करुणा वात्सल्य शिकवण उपदेश कळतो आणि आपल्यातला गुरुप्रती असलेला भाव जागृत होत असतो. म्हणून भाव म्हणजेच भक्ती आहे आणि अनेक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत असते. यासाठी आपण ग्रंथ पारायण बकरी कथा अभंग वाचले पाहिजे आणि त्यातील अर्थ समजून
बोध घेऊन आपण भक्ती साधून आत्मकल्याण नक्कीच साधले पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या गुरुच्या कथा स्रोत अभंग वाचले पाहिजे आणि त्यांच्या पोथीचे पारायण नक्कीच केले पाहिजे. असे केल्याने भाव जागृत होतो आणि मग आपल्या हातून गुरुची भक्ती घडत असते आणि मग गुरुकृपा आपल्यावर नक्कीच होत असते. आणि ती गुरुकृपा होण्यासाठी गुरुची भक्ती ही आपण नक्कीच केली पाहिजे आणि ती भक्ती केल्यावरच आपल्याला सर्व समाधान हे मिळत असतं. आणि म्हणून मित्रांनो, ही स्वामी समर्थांच्या कथा तुम्ही नक्कीच ऐकल्या पाहिजे आणि त्या कथा ऐकताना तुम्ही भरपूर काही गोष्टी ह्या शिकून जात असतात. आणि म्हणून त्या गोष्टी शिकल्यावर तुम्हाला स्वामींचा अनुभव देखील नक्कीच येत असतो. म्हणून स्वामींची एक कथा आहे की राजवाड्यातील उंदराची गोष्ट आहे, ती मी तुम्हाला ऐकवतो. तिने ध्यान देऊन तुम्ही नक्कीच ऐका. मित्रांनो, महाराज गावात वाटेल तिकडे हिंडत, वाटेल तेथे बसत व वाटेल तेथे भोजन करीत. एके दिवशी फिरत फिरत श्री समर्थांची वारी ही राजवाड्यात गेली आणि राजापुढे येऊन महाराजास घरात नेऊन उभयंता देवापुढे झोपाळ्यावर बसले. आणि दोघांच्या काही गोष्टी चालल्या होत्या आणि इतक्यातच देवघरात आप्पा सलत पुजारी गंध उगाळीत होता आणि तो एक उंदीर येऊन समईतील वाती खाऊ लागला. आणि त्याच्याकडे सलभाची नजर गेली आणि देवघरात उंदराचा फार त्रास झाला होता आणि उंदीर नित्य वाती खात होता. मग आप्पास उंदराचा राग येऊन त्याने हातातील खोड जोराने उंदरावर फेकले आणि त्या सरसा उंदराचा प्राण गेला. मग शेपूट धरून उंदरास बाहेर टाकण्याकरता आप्पा घेऊन चालला आणि महाराजांनी उंदीर इकडे आण म्हणून आप्पास सांगितले आणि आप्पांनी तो श्रींजवळ नेऊन दिला. आणि त्यास घेऊन महाराजांनी झोपाळ्याच्या कड्यांतून इकडे तिकडे व तिकडून इकडे अशी 5-10 वेळा काढ घाल केली. मग त्यास हातात घेऊन बच्चा जाव म्हणताच उंदीर जिवंत होऊन ताकडून उडी मारून आपल्या बिळात पडून गेला. आणि हा चमत्कार पाहून राजा श्रींच्या अद्भुत शक्तीबद्दल मोठा चमत्कार वाटला म्हणून राजास दृष्टांत आला होता. म्हणून मित्रांनो, ही स्वामी समर्थांची चमत्कार आणि लीला आहेत, हे नक्कीच ऐका. राजास दृष्टांत कसा आला? श्रीमंत मालोजी राजे गुरुप्रतिपदेचे उत्सवात दरसाल गांगणापुरात जाऊन चित्रास हे तेथे राहून ब्राह्मण भोजन घालून परत येत. आणि यावर्षी ब्राह्मण भोजन झाले तर त्या रात्री श्री नृसिंह सरस्वती स्वप्नात येऊन बोलले की मी झाला आणि व दुसरे दिवस अक्कलकोटास परत आला. आणि मग मी तुझ्या गावी आलो असून येथे काय येतोस? हे स्वप्न पाहून राजा जागा झाला व दुसरे दिवशी अक्कलकोटास तो परत आला. आणि श्री स्वामी दत्तावतार आहेत अशी राजांची खात्री झाली. मग त्या श्रींच्या पादुका घेऊन त्यास गंध लेपन करून त्या आपल्या देवाच्या पूजेस ठेवल्या व पुढे गुरुप्रतिपदेचा उत्सव राजा अक्कलकोटास करू लागला. आणि संस्थानातून प्रतिवर्षास 150 रुपयांची नेमणूक झाली होती आणि ती नेमणूक करून ती साजरी करू लागलेत. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल ना, तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत आणि जवळच्या लोकांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छानशा संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.